करते. आता हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा टाटा स्कायचे सिग्नल आता. जय शिवराय भावांनो, स्वागत करतो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता मला 4-5 फोन आले आहेत, तर मला बाहेर जायचं आहे DTH रिपेअरिंगसाठी. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये बनून राहा. आजचा बुधवार आहे, बघूया आज आपल्याला काही विशेष बघायला मिळते. तर हे बघू शकता माझं हे छोटंसं घर आहे. तर आज आपल्याला मित्रांनो मिळालं पहिला काम टाटा स्कायचा. याचे आपल्याला सिग्नल घेणे आहे. या कामामध्ये मला खूप आनंद येतो मित्रांनो, कारण की मला वेगवेगळे ठिकाणं फिरायला मिळत असतात आणि नवीन नवीन घरंसुद्धा पाहायला मिळतात. ही आपली सॅटेलाइट फाइंडर मशीन. याच्यामध्ये आपल्याला सिग्नल्स माहीत होत असतात. यांची LNB खराब आहे. मित्रांनो, यांची जे LNB आहे ना ते खराब आहे. आपल्याला यांना दुसरी LNB लावून द्यावी लागेल. बरोबर कापशील हं? त्याला वरती ओढून घ्या. जॉईंट आहे का तिथं? काप त्याला, काप. आपण ओढून नंतर मग त्याला बांधता येते. ओढू वरती. जास्त नाही आला तरी चालते, पण पाहिजे थोडा बहुत. होईल, थांबे. बाकीच्या तिथं बांधते का? हो, होऊन तर जाईल म्हणा. इथं कटला हा इथं होते. तर भावांनो, हे आपले सेकंड काम आहे दिवसाचे. टाटा स्कायचेच मिळालेले आहे. आता आपण यांचा रिपेअरिंग स्टार्ट केली आहे. आण दादा कटर. तर आजचे तिसरे कामसुद्धा मला टाटा स्कायचेच मिळाले आहे. आता या ठिकाणी सिग्नल येत नाहीत मित्रांनो. आजचा दिवस बरा गेला, कारण की मला आज 3 काम मिळालेले आहेत. आता हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा टाटा स्कायचे सिग्नल आता आपल्याला घेणे आहे. तर ही वायरिंग जी आहे ना मित्रांनो, यामधून ही सप्लाय येत नाही आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात? हे रिअल ब्लॉग आहेत. आपण जे काम करतो तेच आपण कंटेंट तुम्हाला दाखवत आहेत. फेक कंटेंट नाही आपलं. काय ते सोम, काय ते तुझ्या हातात? काय मंचुरियन? हे बघा, आता खुश झाला. हो. तर फायनली भावांनो, आपण आता पोहोचलो घरी. आता आपल्याला जेवणामध्ये काय भेटणार आहे बघूया. घरी कशाची भाजी बनवली आहे. अरे क्या बना रहे सर? आज आपल्याला तोंडाची भाजी भेटणार आहे खाण्यासाठी.
आज आपण भावानं 3 कामामधून 500 रुपये कमवलेले आहेत. रोज सारखे दिवस नसतात. ज्याप्रमाणे आम्हाला काम मिळत असते त्याचप्रमाणे आमची कमाई होत असते. परंतु आपण DTH इन्स्टॉलेशन किंवा DTH फिटिंग करून आपलं जे खर्च पाणी असते ते आरामशीर निघून जाते आणि या कामामध्ये आपल्याला महिन्याचे 10 ते 15,000 रुपये आपण कमवत असतो. कोणत्या दिवशी जर आपल्याला कस्टमर चांगले मिळाले तर 500 ते 1000 रुपयेसुद्धा आपण कमवू शकतो. पण रोज दिवस सारखे नसतात मित्रांनो, कारण की DTHच्या क्षेत्रामध्ये आता नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. बरेचसे कस्टमर वायफायवरती शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे थोडा आर्थिक टंचाईचा सामनासुद्धा आम्हाला कधी करावा लागतो. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपवूया. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.